सोलापूर येथील श्री रेवणसिद्धेश्वर मंदिरातील विविध विकास कामांचे लोकार्पण आमदार देवेंद्र कोठे यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी, महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे, मिलिंद थोबडे, किसन जाधव, राजशेखर पाटील, अजय पोन्नम, शिवराज गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी बोलताना आमदार कोठे यांनी श्री रेवणसिद्धेश्वर मंदिर परिसराच्या विकासासाठी आवश्यक निधी मंजूर करून घेण्याचे आश्वासन दिले। तसेच शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांनी स्थापन केलेल्या 68 लिंगांच्या विकासासाठी 6 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून त्यापैकी 2 कोटी रुपये प्राप्त झाल्याची माहिती त्यांनी दिली। मंदिरालगतच्या प्राणी संग्रहालयाच्या विकासासाठी 21 कोटी रुपयांचा निधी मंजूर असून सुरू असलेली कामे पूर्ण करून ते नागरिकांसाठी लवकरच खुले करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले। मंदिरातील गाभारा, शिखर व आवारातील फरशीकरणाची कामे पूर्ण झाली असून उर्वरित विकास कामांनाही गती द्यावी अशी अपेक्षा अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी व्यक्त केली। कार्यक्रमात मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी योगदान देणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला। सूत्रसंचालन लक्ष्मीकांत बिराजदार यांनी केले। त्याचबरोबर मंदिर परिसराचं झालेलं सुशोभीकरण व जीर्णोद्धार या सगळ्या कामांचा या ठिकाणी लोकार्पण सोहळा संपन्न होत आहे। यासाठी उपस्थित आज या ठिकाणी या सोहळ्याला उपस्थित राहत असताना साहेब, ज्यावेळेस मंदिरामध्ये प्रवेश करत होतो त्यावेळेस माझ्या शालेय जीवनाची आठवण मला या ठिकाणी झाली। कारण का मी सिद्धेश्वर इंग्लिश मीडियमचा विद्यार्थी आहे आणि आम्हाला शाळेच्या वेळेस अशा वेगवेगळ्या मंदिरांना आवर्जून एक दिवसाच्या सहलीसाठी घेऊन गेलं जायचं। आणि मला आठवतंय की या ठिकाणी येऊन दर्शन घेणं असेल, शेजारच्या राणी बगीचा म्हणजे आताची महात्मा गांधी प्राणी संग्रहालय या ठिकाणचा दिवसभराचा सगळा प्रवास आणि समोरचं कंबर तलाव म्हणजे आता ज्याला आपण धर्मवीर संभाजी महाराज तलाव म्हणतोय, हा सगळा धार्मिक आणि पर्यटन क्षेत्रातला हा सगळा परिसर, तो माझ्या बालपणाचा प्रवास माझ्या डोळ्यासमोर गेला। आज या कार्यक्रमाला उपस्थित राहत असताना या भागाचा आमदार म्हणून मला मनामध्ये अतिशय आनंद आहे आणि माझी जबाबदारीची सुद्धा मला जाणीव आहे की संपूर्ण सोलापूर शहर जिल्हावासियांची श्रद्धा आपल्या श्री रेवणसिद्धेश्वर महाराजांवरती आहे। अनेकांनी उल्लेख माझ्या आजोबांपासून सोलापुरातील सगळ्या ज्येष्ठ नेत्यांचा, जुन्या पिढीतल्या लोकांशी या ठिकाणी आवर्जून केला की सगळी लोक या ठिकाणी दर्शनाला आवर्जून येत होते। परंतु मधल्या कालखंडामध्ये काही गोष्टी घडत गेल्या आणि त्यामुळं अपेक्षित असं विकास किंबहुना या भागाच्या परिसराला झाला नव्हता। आणि हा परिसर असेल, पलीकडची राणी बगीचा म्हणजे महात्मा गांधी प्राणी संग्रहालय असेल, तेही कुठेतरी बंद म्हणजे नागरिकांसाठी बंद झाली आणि त्याचा परिणाम सुद्धा इकडच्या विकास कामांवरती झाल्यामुळं लोकांना या ठिकाणी येणं सोयीचं झालं नसल्यामुळं अनेक लोकांचं या ठिकाणी किंबहुना यापूर्वीच्या लोकप्रतिनिधींचंही काही प्रमाणात या ठिकाणी दुर्लक्ष झालं। परंतु या सोहळ्याला उपस्थित राहत असताना ज्यावेळेस आमंत्रण द्यायला शिंगारे साहेब आले, त्यांनी आवर्जून सांगितलं की सन्माननीय किसनदादा जाधव यांनी या ठिकाणी अजितदादांकडनं काही निधी आणून मोठ्या प्रमाणात इकडचे विकास कामं करतायत अनेक। परंतु ते दुग्ध देणगीदार कोण आहे असं मला थोडंसं शोध घ्यावा असं वाटतो, थोडासा अंदाज पण येतोय। परंतु शिष्टाचार आहे, नावाचा उल्लेख करू नका असं ते सांगतायत, त्यामुळं उल्लेख करणार नाही। जो कोणी तो गुप्त देणगीदार आहे त्याला सिद्धरामेश्वरांचा, रेवणसिद्धेश्वर महाराजांचा आशीर्वाद लाभो हीच परमेश्वरासाठी प्रार्थना करतो। आपल्या सगळ्यांना एकत्रित येऊन आपला वारसा, मग तो आध्यात्मिक क्षेत्रातला असेल, शैक्षणिक क्षेत्रातला असेल, आपल्या शहराचा तो वारसा पुढे घेऊन जायचा आहे। मी देखील आमदार म्हणून काम करताना ग्रामदैवत सिद्धरामेश्वरांनी जे 68 लिंग स्थापन केले त्यासाठी पहिल्यांदा साहेब सभागृहामध्ये जवळपास 6 कोटी 80 लाख रुपयाचा निधी मागणी केली आणि त्याला प्रथम टप्प्यात 2 कोटी रुपये मंजूर सुद्धा झालेले आहेत। आणि ह्या सगळ्या 68 लिंग मंदिर परिसरांचं सुशोभीकरण किंवा जीर्णोद्धार आदरणीय धर्मराज काडादी साहेबांच्या मार्गदर्शनानुसारच आपण ते करणार आहोत। लवकरच त्याही कामाचा शुभारंभ होईल आणि टप्प्याटप्प्याने सगळे परिसर आपल्याला या ठिकाणी विकसित होताना किंवा जीर्णोद्धार झालेले आपल्याला दिसतील। आपण रेवणसिद्धेश्वर महाराजांच्या मंदिर परिसराला येणारे रस्ते असतील, बाहेरचा परिसर असेल, याहीसाठी साहेब जे काही निधी लागेल ते कुठलेही कामं आणणार नाहीत। आमचे सन्माननीय नगरसेवक किसन दादा आपल्या मंदिर
साठी सोलापूरला येतात की मग अक्कलकोट गाणगापूरचं दर्शन घेतात, पण तुळजापूर आणि पंढरपूरचं दर्शन घेतात. मग आपल्याला सांगावं लागतं की आमचं ग्रामदेवताचं सिद्धरामेश्वरांचं मंदिर आहे, अमृतसरच्या धर्तीवरती ते सरोवरमध्ये तलावामधलं मंदिर आहे आणि किंबहुना ते लोकसहभागातून तयार झालेलं पहिलं जगातलं तलाव आहे. ही बाब लोकांना विशेषतः पर्यटकांना सांगितल्यानंतर ते लोक आवर्जून दर्शनाला जातात आणि मग अशा माध्यमातून त्याचा प्रसार होऊन अधिकची भाविकांची संख्या, पर्यटकांची संख्या सोलापुरात वाढावी लागते आणि अशा पर्यटकांना आणखीन एक स्थान सोलापुरात व्हावं म्हणून ह्या तिन्ही क्षेत्रांचा आपण येणाऱ्या काळात साहेब निश्चित विकास करूयात. म्हणजे महात्मा गांधी प्राणी संग्रहालय, धर्मवीर संभाजी महाराज तलाव आणि आपलं रेवणसिद्धेश्वर मंदिर या तिन्ही गोष्टींचा जर एकत्रितपणे विकास झाला तर सर्व भाविक या ठिकाणी आवर्जून मोठ्या प्रमाणात उपस्थित राहतील. या कार्यक्रमाला इतक्या मोठ्या संख्येने आमच्या महिला भगिनी सुद्धा आहेत आणि आमच्या मल्लू जाधवांचा आणि सुनील कांबळेंचं मला परवा दिवशी कार्यक्रमाला आल्यावर दादा निरोप होता की तुम्ही प्रचारालाही आला नाहीत. प्रचाराला मोनिका वहिनी आल्या होत्या, किसन दादा, आम्ही सगळ्यांनी प्रचार केला, परंतु हा सगळा परिसर भाजपमय परिसर आहे. आम्ही कोण उमेदवार आहे बघत नाही, आम्ही सगळे भाजपला एकतर्फी मत टाकतो आणि तुम्ही आमच्या भागात आलं पाहिजे, आमच्या समस्या अडचणी समजून घेतल्या पाहिजे. त्यामुळं मी आवर्जून आज साहेब त्यांच्याही घरी त्या ठिकाणी भेटीला पाहणीला जाणार आहे. किसन